घर सोडले परंतु जे दिलेले डिपॉझिट होते ते अडकले, तेथे घाबरू नका. कायदा हा तुमच्या बाजूने आहे. आता कायदा तुमच्या बाजूने कसा आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. बहुतेक वेळा असं होतं, फ्लॅट धारक जो असतो तो घर खाली करतो, त्या ज्या चाब्या आहेत त्या मालकाला देतो, परंतु मालक येथे असं सांगतो की पेंटिंग खर्चाचं काय किंवा दुरुस्ती खर्चाचं काय, किंवा असंही कारण देतो की पुढच्या महिन्यात तुला दिलेले डिपॉझिट परत करतो, किंवा दुसरा भाडेकरू येऊ दे, तो आल्यानंतर तो जे काही डिपॉझिट देईल त्यामधनं हे तुझे मी डिपॉझिट तुला परत करेल. हे असे वेगवेगळे कारण सांगून तो आपले डिपॉझिट हे अडकवतो. म्हणूनच येथे मी सर्व भाडेकरूंना सांगण्याचा प्रयत्न करत आहे की कायदा काय आहे ते समजून घ्या. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट नुसार अग्रीमेंट प्रमाणे डिपॉझिट परत करणं हे बंधनकारक आहे. तसेच महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट नुसार विनाकारण पैसे अडकवून ठेवता येत नाहीत. त्याचप्रमाणे सिव्हिल रिकव्हरी राईट नुसार डिपॉझिट हे कायद्याप्रमाणे कर्ज मानलं जातं. यासाठीच एक अनुभव तुम्हाला सांगतो. माझ्याकडे असेच एक पक्षकार आले जे की भाडेकरू होते आणि त्यांनी डिपॉझिट ही 30,000 त्या व्यक्तीला दिलेली होती, म्हणजेच मालकाला दिली होती. परंतु मालकाने वेळेत त्यांना डिपॉझिट परत करत नव्हता किंवा टाळाटाळ करत होता. मालकाला कायदेशीर भाषेत मी एक नोटीस पाठवली. मालकाने विदिन 7 डेज 7 दिवसाच्या आतच ते पैसे त्या भाडेकरूला परत केले. आता येथे ही देखील बाब लक्षात घ्या, असे जे वाद असतात ते सिव्हिल नेचरचे वाद असतात, म्हणून आपण फौजदारी गुन्हा त्यांच्यावर दाखल आपल्याला करता येत नाही किंवा करू शकत नाही. म्हणूनच अशा प्रकरणामध्ये आधी नोटीस देणं बंधनकारक असतं. नोटीस दिल्यानंतर अशा प्रकरणामध्ये 70% विषय हे नोटिसीमुळे संपतात, ही देखील बाब लक्षात घ्या. आणि जर समजा नोटीस देऊन जर इथे ऐकलं नाही किंवा पैसे मिळाले नाही तर आपल्याला सिव्हिल कोर्टामध्ये तसा दावा दाखल करता येतो. आपल्याला व्याजासकट आपले जे काही नुकसान झालेलं आहे ते मागता येतं. आणि म्हणूनच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा ज्यांना असा त्रास होत आहे. आणि रोजच्या कायदेशीर समस्येवर तुम्हाला जर उपाय जाणून घ्यायचे असतील तर माझ्या या चॅनलला फॉलो नक्की करा, कारण वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयांवर मी व्हिडिओ बनवत असतो व माझ्या चॅनलला अपलोड करत असतो. याआधी मी अनेक व्हिडिओ बनवले आहेत, ते देखील तुम्ही बघू शकता.